ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वाराणसी, काशी, गंगेचं शहर, हिंदूंचा स्वर्ग अशी एक ना अनेक नावं असलेलं बनारस शहर। हजारो वर्षांचा इतिहास असलेलं हे शहर, अनेक गल्ल्याबोळ, गंगेकाठी बांधलेले असंख्य घाट, घाटावरची शेकडो मंदिरं आणि सूर्योदयाला गंगेत उभे राहून सूर्याला अर्घ्य देणारी शेकडो भाविक पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी असं हे ठिकाण। यासोबतच नैसर्गिक तेल, परफ्यूम्स मिळण्याची ही उत्तम जागा। तुम्ही खवय्ये असाल तर आलू चाट, पाणीपुरी, लस्सी, रबडी, मिठाई अशा अनेक पदार्थांची चंगळ तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळते। मात्र अजून एक गोष्टीसाठी हे शहर ओळखलं जातं आणि ते म्हणजे बनारसी साडी। नमस्कार, मी स्वर्धा वाघुले आणि एबीपी माझाच्या या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। लग्नामध्ये बनारसी शालू नेसणं हा आपल्या सगळ्यांच्याच आई आजीपासून पहिल्या पसंतीचा राहिलाय। अजूनही वधूला लग्नामध्ये सांगितलं जातं की लग्न एकदाच होतं, त्यामुळे बनारसी शालू हा हवाच। पण बनारसी साडी ही ओळख शालूपुरतीच मर्यादित नाहीये। जांगला, बुटीदार, किनख्वाब, जामदानी, ब्रोकेड, टिश्यू, तंचोई हे या साडीतले महत्त्वाचे प्रकार आहेत। 13व्या शतकामध्ये बुटीदार म्हणजे साड्यांवरती विविध प्रकारच्या बुटी असण्याचा प्रकार चांगलाच ट्रेंडमध्ये होता। पण बनारसी साडीची ओळख शालूपुरतीच मर्यादित नाहीये। जांगला, बुटीदार, किनख्वाब, जामदानी, ब्रोकेड, टिश्यू, तंचोई हे या साडीतले महत्त्वाचे प्रकार आहेत। 13व्या शतकामध्ये बुटीदार म्हणजे साड्यांवरती विविध बुटी असण्याचा प्रकार चांगलाच ट्रेंडमध्ये होता। बनारस हे देखील नदी किनारी आहे, त्यामुळे सगळा कच्चा माल हे बोटीतून, नावेतून इथं पोहोचायचा। आधी इथे हिंदू राजांचं राज्य होतं आणि त्यानंतर 16व्या शतकामध्ये म्हणजेच मुघल काळामध्ये इस्लामिक नक्षीकाम या साड्यांवरती, इथल्या कापडांवरती तयार होऊ लागलं। कापडांवरती पोपट, मैना, फुलं, जाळीचं नक्षीकाम होऊ लागलं आणि भारतीय फॅशनचा अंदाजच बदलला। इराणी मुघल आर्ट कापडावरती हळूहळू आकार घेऊ लागलं। इथं असणारी मंदिरं, स्कल्पचर्सवर असणारे मोटिव्स विणकरांनी साड्यांवरती विणायला सुरुवात केली। सिल्क आणि कॉटन मध्ये विणकरांनी काम करायला मोठ्या प्रमाणावरती सुरुवात केली। इतिहासाबद्दल बोलताना त्याचं महत्त्व माहिती असणं देखील तितकंच आवश्यक, तितकंच गरजेचं आहे। पर्शियन, मुघल, चायनीज, मध्य आशिया या सगळ्या ठिकाणांचा प्रभाव या बनारसी साड्यांमध्ये आपल्याला हमखास पाहायला मिळतो। या बनारसी साड्यांचे काही मुख्य प्रकार देखील आहेत। प्युअर सिल्क, याला कतान सिल्क असं देखील म्हणतात। दुसरा एक प्रकार म्हणजे ऑर्गन्झा म्हणजेच कोरा सिल्क। जॉर्जेट हा देखील एक मुख्य प्रकार या बनारसी साडीमधला आहे। तर साड्यांमध्ये काही महत्त्वाचे डिझाईन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। जांगला म्हणजे साडीवरती सगळीकडे वेलींसारखी नक्षी केलेली असते। तंचोई, कट वर्क, टिश्यू, बुटीदार ह्या सगळे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे नक्षीकाम आपल्याला या साड्यांवरती पाहायला मिळतं। बुटीदारचं उदाहरण घ्यायचं तर साडीभर विविध प्रकारच्या बुट्ट्या आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात। डॉलर बुट्टी असेल, रेशम जरी बुट्टी असेल, कमळ, पान, कोयरी असे वेगवेगळे बुट्ट्यांचे प्रकार या साड्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात। यासोबतच जरी हा यातला महत्त्वाचा भाग आहे। सोनं चांदीच्या जरीचा यामध्ये वापर मोठ्या प्रमाणावरती होतो। किनख्वाब असं याला म्हणतात। किन म्हणजे सोनं आणि ख्वाब म्हणजे स्वप्न। यासोबतच जामदानी बनारसमध्ये विणला जाणारा साडीचा एक वेगळा प्रकार। पूर्वीचे राजे अवध जामदानीचा वापर करत असत, मात्र आता अवध जामदानी विणण्याची कला हळूहळू लोप पावताना पाहायला मिळत असल्याचे इथले विणकर सांगतात। राजे त्याचे कुर्ते वापरायचे। जामदानी आधी ढाकामध्ये तयार व्हायची, तिथली ती खासियत होती, मात्र आता ती बनारसमध्ये देखील तयार केली जाते। जामदानी कोणत्याही बाजूने पाहिली तरी ती सारखीच आपल्याला पाहायला मिळते। कॉटन सोबतच सिल्कमध्ये देखील ही जामदानी विणली जाते। चमेली, पन्ना हजार, झेंडूच्या फुलांची नक्षी हे म्हणजे यातले महत्त्वाचे मोटिव्स मानले जातात। या सगळ्यासोबतच बनारसी ब्रोकेड हा देखील बनारसी साडीमधला एक लोकप्रिय प्रकार आहे। हे ब्रोकेड मलबेरी सिल्क पासून तयार केलं जातं आणि हे सिल्क मलबेरीच्या झाडापासून तयार होतं। यासोबतच जरी हा बनारसीतला एक महत्त्वाचा भाग मानला जातो। जरीमध्ये देखील दोन प्रकार आता पाहायला मिळतात, कॉपर आणि गोल्ड। मात्र यांच्या किमतीमध्ये मोठा फरक असल्याचं देखील आपण पाहू शकतो। कॉपर जरी जर 8000 रुपयांना मिळत असेल तर सोन्याच्या जरीची किंमत त्याच्या 8 पट जास्त असते। त्यामुळे साड्यांच्या किमतींमध्ये देखील तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यासोबतच प्लास्टिक जर सुद्धा हल्ली साड्यांमध्ये वापरली जाते आणि त्यामुळेच या साड्यांच्या किमती देखील तितक्याच कमी असतात। आता ही जर नेमकी कशी तयार होते हे देखील जाणून घेऊयात। चांदी वितळून त्याचे रॉड तयार केले जातात, मग त्याचे केसांसारखे छोटे छोटे धागे तयार होतात आणि त्याला सोन्याचं पाणी लावलं। बनारसी कापडल्या साड्या याचा खूप मोठा इतिहास आहे। प्रत्येक ठिकाणाचा इतिहास तिथल्या कापडावरती आपल्याला पाहायला मिळतो। मात्र हा वारसा जपण्यासाठी बनारसमध्ये हातमाग कारागीर आता नाहीयेत।
मशीनवरती तयार होणाऱ्या साड्यांमुळे हातमागावरच्या साड्यांची मागणी हळूहळू घटताना पाहायला मिळते। तिथली जुनी लोक सोडली तर आज नवी पिढी यामध्ये येण्यासाठी कुचरतेय। त्यांना पुरेल इतकं उत्पन्न यातून मिळत नाहीये। बनारसी साडी आज तिचं खरं अस्तित्व जपण्यासाठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। यासोबतच अजून कुठल्या साड्यांची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।